महाराष्ट्राला भीक लागली भीक द्या, भीक लागली सरकारला, भीक करत नाही. शेतकऱ्याची जी कर्जमाफी आहे, ओबीसीच्या शिष्यवृत्तीसाठी पैसाच नाही. ओबीसी 50 रुपये किलो, 100 की अडी किलो, 100 की अडी. शिक्षणाकडे ओबीसीच्या मुलांकडे पूर्णपणे शिक्षण विषयक दुर्लक्ष आहे. त्यांना शिक्षणही नाही, त्यांना नोकऱ्याही नाही, त्यांना काहीच नाही. आणि जेव्हा हा प्रश्न येतो, आता त्यांनी एक समिती स्थापन केली आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. म्हणजे केवळ 2 पेक्षा म्हणजे एक आणि दुसरी, त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला बसणारही नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही हे का करता, तर ते म्हणतात आमच्याजवळ पैसा नाही. आमचं म्हणणं आहे की पैसा असा कसा नाही, अशा रीतीनं तर देश लुटला जाऊ लागलेला आहे. आणि काय काय लुटलं जात आहे तर हे आपण बघतो. आणि एवढं सगळं असताना जर तुमच्याजवळ पैसा नसेल तर आम्ही कमीत कमी एक प्रकारचं हे प्रतिकात्मक आंदोलन असं करतो की आम्ही काही भीक मागतो. आणि ती भीक मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्याच्या नावानं आम्ही त्या पोस्ट ऑफिसद्वारे किंवा कलेक्टरला देणार आहोत. कलेक्टर साहेबांनी जर ती घेतली नाही तर आम्ही पोस्टाद्वारे आम्ही त्यांना देणार आहोत.